राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राम सुतार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. स्टॅच्यू ऑफ युनिटीसह त्यांची शिल्पकला भारताच्या शाश्वत वारशाचं महान प्रतीक असून त्यांची कलाकारांच्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. भारताच्या इतिहास, संस्कृती आणि समूह भावनेची सशक्त अभिव्यक्ती म्हणून त्यांच्या कलाकृती सदैव नावाजल्या जातील. राष्ट्राच्या अभिमानाला अमर स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या कार्यातून कलाकारांना निरंतर प्रेरणा मिळत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय संस्कृती आणि वारसा तरुण पिढ्यांसाठी अविस्मरणीय ठरावा यासाठी ऐतिहासिक मूर्तींची निर्मिती करणाऱ्या राम सुतार यांनी अजंठा एलोरा इथल्या मूर्तींच्या जीर्णोद्धारातही महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांचं निधन भारतीय कला जगतासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून शोकभावना व्यक्त केल्या. रामभाऊंच्या निधनानं जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार गेला. अत्यंत बारकाईनं केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य होतं अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या निधनानं शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि शिल्पकलेचा कोहिनूर काळाच्या पडद्याआड गेला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. महाराष्ट्रभूषण राम सुतारजींनी शिल्पांमध्ये राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचं जिवंत दर्शन घडवलं अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा.